आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी रुचिता ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत। आज आपण ज्वारी, डाळिंब, पपई, मका आणि भेंडी बाजाराची माहिती घेणार आहोत। राज्यातील बाजारात ज्वारीचे दर दबावतच आहेत। गेल्या वर्षभरात ज्वारीचं उत्पादन वाढलं होतं, तसंच सरकारच्या धोरणामुळे धान्याचे भाव कमीच राहिले, याचा दबाव ज्वारीच्या दरावर दिसून येतोय। रब्बी ज्वारी बाजारात आल्यापासून दर स्थिर दिसतायत। मागील 2 महिन्यांपासून बाजारात ज्वारीला सरासरी 2600 ते 3000 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय। चालू खरीपातही ज्वारीची लागवड सरासरी झाली आहे, पण पावसाचा पिकाला फटका बसतोय। परंतु पुढील काही आठवडे बाजारातील ज्वारीची आवक चांगली राहण्याची शक्यता आहे, असं जाणकार सांगतायत। सध्या बाजारात डाळिंबाची आवक कमी आहे। डाळिंब पिकाला मागील 2 महिन्यांपासून सातत्याने पावसाचा फटका बसतोय, त्यामुळे बाजारातील गुणवत्तापूर्ण मालाची आवक कमी झाली आहे। सध्या गुणवत्तापूर्ण माल मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे, त्यामुळे दरही चांगला मिळतोय। सध्या बाजारात डाळिंब 7000 ते 9000 रुपये प्रति क्विंटलने विकले जात आहेत, तर गुणवत्तापूर्ण मालाला 12000 पर्यंत दर मिळतोय। पुणे आणि मुंबई बाजारात डाळिंब 10000 पुढेही विकले जात आहेत। डाळिंब पिकावर पुढील काळातही पावसाचा परिणाम जाणवणार आहे, त्यामुळे बाजारातील गुणवत्तापूर्ण मालाची आवक कमीच राहून दर टिकून राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय। राज्यातील बाजारात पपईची आवक स्थिर आहे, तर दुसरीकडे पपईला उठावही मिळतोय, त्यामुळे पपईचे दर स्थिर दिसतायत। पावसाचा पपईच्या आवकेवरही परिणाम दिसतोय। सध्या मुंबई, पुणे, नाशिक आणि अमरावती बाजारात चांगली आवक दिसतेय, त्यातही मुंबई आणि पुणे बाजारातील आवक जास्त आहे। सध्या पपई प्रति क्विंटल सरासरी 1700 ते 2200 रुपयांच्या दरम्यान विकली जाते। पपई पिकाला पावसाचा फटका बसतोय, त्यामुळे पुढील काही आठवडे बाजारातील आवक कमीच राहील, असा अंदाज पपई बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करतायत। मक्याच्या भावात मागील काही दिवसांपासून 100 रुपयांपर्यंत चढ-उतार सुरू आहेत, मात्र सरासरी दर पातळीत फारसा फरक दिसला नाही। बाजारातील मक्याची आवकही स्थिर दिसतेय। सध्या मका 2100 ते 2300 रुपयांनी विकला जातोय। सध्या मकाला चांगला उठाव आहे, मात्र मागील 2 वर्षांमध्ये इथेनॉलमुळे मक्यामध्ये तेजी आली होती। यंदा इथेनॉलसाठी तांदूळ आणि ऊसाचाही पर्याय आहे, त्यामुळे मक्याच्या दरात फारशी तेजी दिसून आली नाही। तसंच खरीपातील मक्याची लागवड देशभरात वाढली आहे। मक्याचा पेरा जवळपास 12% वाढला। राज्यातही मक्याचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारलंय, याचा दबाव दरावर राहील, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। राज्यातील बाजारात भेंडीची आवक मर्यादित आहे, तर दुसरीकडे भेंडीला चांगला उठाव मिळतोय, त्यामुळे भेंडीचे दर तेजीत दिसतायत। भेंडी पिकालाही पावसाचा तडाखा बसल्याचं शेतकरी सांगतायत, त्यामुळे पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिक बाजारातही भेंडीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे। सध्या भेंडीला सरासरी 2500 ते 3000 रुपये दर मिळतोय। मुंबई मार्केटला आज भेंडी सरासरी 5000 ते 5500 रुपयांनी विकली गेली, तर पुणे बाजारात 3500 ते 4000 रुपयांनी दर मिळाला। इतरही काही बाजारांमध्ये सरासरीपेक्षा अधिक दर होता। बाजारातील भेंडीची आवक आणखी काही आठवडे मर्यादितच राहण्याचा अंदाज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय। दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो, त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका।